तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ही 2 अंडी फोडून लाटलेल्या चपातीवर टाकली तर अगदी पौष्टिक आणि पोटभरीचा असा पदार्थ तयार होतो। त्यासाठी 2 अंडी एका वाटीमध्ये मी फोडून घेतलेली आहेत। त्यामध्ये लाल तिखट, हळद, कांदा, कोथिंबीर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तुम्हाला आणखीन काय आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही घालू शकता। कोथिंबीर घालायची, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर शिल्लक राहिलेली कणिक होती त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि मस्त अशी चपाती लाटून घ्यायची। जशी आपण नेहमी चपाती लाटतो त्या पद्धतीने इथे मी घडीची चपाती लाटून घेत आहे। चपाती लाटायची आणि सगळ्यात आधी दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची आहे। तर हे पहा इथे छान अशी मी भाजून घेते। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने चांगली अशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर यावरती हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते पसरून द्यायचं। लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्यानंतर मग परतून दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचं। इथे आपला मस्त खरपूस गुबगुबीत असा अंडा पराठा तयार होतो। वाट कसली पाहताय, पटकन फॉलो करा आणि लाईक करा।